चेक केलं जाईल. बघूया अंतिम सामना कुठले दोन संघ खेळतील. चॅम्पियन ट्रॉफी 2025 तब्बल 5 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. मात्र 3 संघ बाहेर होतील. या सामन्यानंतर चित्र स्पष्ट होईल आणि 2 संघादरम्यान चॅम्पियन ट्रॉफीची फायनल मॅच खेळली जाईल. या ठिकाणी कालीराम सर आपण विचार केला ना तर 3 संघ आहेत या रेसमध्ये की ते फायनलमध्ये प्रवेश मिळू शकत आहेत. त्याच्यामध्ये ठाणे संघाने 3 जिंकलेले आहेत ना. बाकी 2 संघाने आपण पाहिलं तर बालकुम संघाने हा सामना जिंकला तर त्याच्यात 3 विजय होतील आणि सत्या 11 यांनी 3 जिंकलेले आहेत. मग त्याच्यानंतर या तिघांमध्ये रन रेट चेक केलं जाईल. म्हणजे ज्याचं दोघांचं रन रेट चांगलं होईल त्याच्यामध्ये फायनल खेळवली जाईल. नक्कीच अगदी आपण तिन्ही संघांचा कधीपासून उल्लेख करतोय. बालकुम बॉईज, सत्या 11 आणि साई स्पोर्ट. हा सामना जर साई स्पोर्टनं जिंकला तर मला वाटतं बरंचसं चित्र क्लिअर होईल. आणि हा सामना जर बालकुम बॉईजनं जिंकला तर नक्कीच इथे सत्या 11 टीमने देखील चांगल्या रन्स बनवल्यात. 107 नंतर 98 आणि 4 मधून 3 विजय 1 लॉस. चला सामन्यावर सुरुवात. गोलंदाज झालेत गौरव आणि केओर ही फलंदाजी जोडी. तर गोलंदाज आहेत सूरज. केवोर डावकर हाताचे केवोर आणि गौरव केवोर. इथे पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव इथे कंप्लीट केलेली आहे. बालकुम बॉईज नाणेफेकी जिंकून प्रथम घेतलाय धाडसी निर्णय फलंदाजीचा. निश्चितच निर्णय घेतलाय, चांगला निर्णय आहे. परंतु चांगल्या निर्णयाला न्याय द्यावा लागेल. कारण या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं ना तर 100हून अधिक धावा जमा करून 50च्या आतमध्ये थांबवलं तर कुठेतरी कॅल्क्युलेशन बसेल विजयाच्या समीकरणामध्ये. इथे बघूया एक सिंगल धाव. इथे चौकार आलाय. चौकार आणि धावसंख्या झाली ती 5. डीजे जीटीसी लाईव्ह चांगली मेहनत. सौरभ नंतर पॅरी केनीने देखील या स्पर्धेसाठी घेतलेली आहे. ऑन साइडला चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत झेलच्या खाली. पहिला फलंदाज बाद केवोर बाद झालेत. गौरव बाद झालेत. केवोर आउट झालेत. नवीन फलंदाज प्रज्वल ऋतिक आहे. प्रज्वल क्रमांक 3 वर. चार चेंडू मध्ये 5 वर 1 विकेट. सूरज
सुरेख सुरेख चेंडू आपण पाहतोय. आज सूरजनं देखील इम्प्रेस केलाय. महेश सरांनी देखील या स्पर्धेची 50 नक्कीच. बॅट कट. प्रज्वलच्या बॅटमध्ये एक सिंगल धाव. धावसंख्या 6. P1 चा शेवटचा चेंडू. नक्कीच आपले दोन्ही ऑफिशियल पंच त्यांचं देखील कौतुक करूया. आज सकाळपासून आपण पाहतोय तर 2 पंचांमधून संपूर्ण स्पर्धा त्यांनी कव्हर केली आहे. हा फुलटच चेंडू आणि चेंडूला पाठवला आहे डीप मिड विकेट सीमारेषेच्या दिशेनं चौकार आलाय. चौकारानं धावसंख्या 10 वर धावून पोहोचलेली आहे. डीजे एक बाद 10. चला चला जरा स्पीडअप करा. गोलंदाज कोण आलेत? अशोक. नक्कीच अशोकनं देखील साई स्पोर्ट संघासाठी चांगली गोलंदाजी केलेली आहे. प्रत्येक संघातून प्रत्येक खेळाडूला या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी प्रत्येक संघनायकाने दिलेली आहे. हे खूप महत्वाचं आहे. आपण पाहिला सकाळपासून हा 10वा सामना आपण पाहतोय. यानंतर आपण चॅम्पियन ट्रॉफीचा फायनल सामना देखील पाहणार आहोत. मात्र बघूया अंतिम फायनल सामना कुठल्या 2 संघामध्ये केला जाईल. 2024चा विजेता सत्य 11 ही टीम देखील रेसमध्ये आहे. इथे शॉर्ट लेग रिजन मध्ये हा झेल ड्रॉप केलाय. फलंदाज प्रज्वलला जीवनदान देणं हे साई स्पोर्ट ठाणे टीमला कदाचित मागं ठरेल. 2 धावेनं संघाची टोटल 12. चांगला चेंडू. प्रत्येक टीम 4-4 सामने खेळलेत. अगदी हाऊसफुल चांगला क्रिकेट एन्जॉय केलाय. चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व संघाच्या खेळाडूंना आणि चांगला क्रिकेट खेळलेत. पंचांचा देखील मान सन्मान केलाय. प्रत्येक निर्णयाचं त्यांनी स्वागत केलंय. येथे देखील आला चौकार आणि चौकारानं धावसंख्या झाली ती 16 धावा. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. अशोक यांच्या गोलंदाजीतील 3 चेंडू अजूनही शेष आहेत. साई स्पोर्ट ही टीम अजूनपर्यंत पराजित आहे. पहिल्या 3 सामन्यातून 3 सामने जिंकलेत. तर बालकुम बॉईज 3 सामन्यातून 2 जिंकलेत, 1 हरलेत. हा फटका देखील चांगला आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डिंग चांगली आहे. थ्रो येईपर्यंत दुसरी धाव इथे तेज तर्रार पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 18 धावा. 1 ओव्हर 4 चेंडू मध्ये 18 धावा लागलेत. हा चेंडू रावला. अगदी सुपर टायमिंग आणि चेंडू गेलाय गुरुदत्त स्टँड मध्ये. 6 धावांसाठी षटकार. चांगला फटका आपण बघू शकता जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. अतिशय चांगल्या चेंडूची फेकी आपण पाहिली आणि त्याच्यावर षटकार ढोकला. इथे देखील शॉर्ट थर्डमॅन ते क्षेत्ररक्षक अगदी दक्ष होते. चांगली फिल्डिंग मिळेल फक्त प्रज्वल आणि 1 सिंगल आणि सिंगलला धावसंख्या 25. 2 ओव्हर आणि 25 धावा. 2 ओव्हर मध्ये 25 चा आकडा गाठलेला आहे. बघूया तिसऱ्या ओव्हरसाठी इथे गोलंदाज
साई स्पोर्ट या संघाकडून मला वाटतं पुन्हा एकदा सूरजला पाचारण केलंय. सूरज या संघातील एक चांगला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ओळख. बघूया P2 फलंदाजी करणाऱ्या टीम कडून कुठल्या गोलंदाजासाठी ते घेतलं जाईल. चांगला चेंडू टाकलाय, गतीनं बीट केलं फलंदाज प्रज्वल आहे ना. प्रज्वल आणि गौरव खेळतात 2 चेंडूमध्ये 5 वर, तर प्रज्वल खेळतात 8 चेंडूमध्ये 16 वर. धावसंख्या 2 ओव्हर 1 चेंडूमध्ये 25. हा फटका चांगला आहे, मात्र तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित. दुसरीची कॉलिंग आणि अगदी प्रज्वलनं इथे दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. गौरव चांगली साथ देतात. धावसंख्या 27. 2 ओव्हर 2 चेंडू. प्रत्येक सामना 4 ओव्हरचा खेळला गेलाय चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून. सुरेख चेंडू. गौरव यांनी चिक्के सिंगल. फलंदाज धावचित बाद. डायरेक्ट हिट. गोलंदाजाचा चांगला प्रयत्न आणि ते संपलाय खेळ फलंदाज गौरवचा. धक्का लागलाय. प्रणित न्यू बॅटर क्रमांक 4 वर. अजून या ओव्हरचे 3 चेंडू बाकी आहेत. फुलटॉस चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतात. अजून एक धक्का प्रणितच्या रूपानं. फलंदाज बाद. बालकुम बॉईज टीमला लागणारा तिसरा धक्का. रोहित हॅट्रिकवर आहेत. गोलंदाज सूरज. बघूया स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक. इथे गॅप मधून चेंडू अगदी पॉइंट रिझन मध्ये पकडलाय. चांगली फिल्डिंग. सिंगलला धावसंख्या 28. 2 ओव्हर 5 चेंडू 28 धावा झालेत. सुरुवात चांगली होती. 2 ओव्हरला 25 होत्या. मात्र या ओव्हरमध्ये सूरजनं कमबॅक करून दिलेली आहे साई स्पोर्ट टीम साठी. हा चेंडू चेक करावा लागेल. आउटसाइड लेग स्टंप ला सोडून जाणारा चेंडू. पंचांनी वाईटचा इशारा केलाय. धावसंख्या 29. सूरजनं आतापर्यंत 1 ओव्हर 5 चेंडू फेकलेत. 2 विकेट आणि 14 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. चांगला लाईव्ह स्कोर अपडेट आपण JTC लाईव्हच्या माध्यमातून देखील पाहतो. एक आमचे ऑफिशियल स्कोरर. इथे हा चेंडू उडवलाय डीप मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर. षटकार प्रज्वलचा षटकार.
संघाची टोटल 35. 3 बाद 35. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि पहिल्या 3 ओव्हरमध्ये 35 धावा या लागलेल्या आहेत. नवीन गोलंदाज क्रमांक 4 साठी योगेश आणि P2 बॅटिंग पॉवर प्ले. योगेशला टार्गेट केला आहे. बघूया 35. 3 ओव्हर 35. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. तीन ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि 35 धावा लागलेत. चला चला जरा स्पीडअप करा. सौरभ आहे. यस योगेश P2 बॅटिंग पॉवर प्ले सुरू झालेला आहे. बघूया योगेश 3 ओव्हरमध्ये 35. पहिला चेंडू शॉर्ट टर्नमॅन रिझन मध्ये स्टॉप केलाय. धावसंख्या 36 धावा. 3 ओव्हर 1 चेंडू मध्ये 36. अजूनही 17 चेंडूचा खेळ बाकी आहे. बालकुम बॉईज आणि साई स्पोर्ट ठाणे असा सामना मैदानामधून साखळी सामन्यातील 10वी मॅच मैदानामध्ये सुरू आहे. हा फटका अगदी 20 मध्ये अतिशय चांगले प्रयत्न नक्कीच आपण पाहिलेत. मात्र चेंडू चाललाय सीमा पार. येतोय चौकार. धावा 20 चेंडू मध्ये 40 आलेत. अजूनही 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया योगेश. केस पंचांनी हा डेड बॉल केलाय. पुन्हा एकदा चेंडू योगेश या गोलंदाजांना टाकावा लागेल. हा चेंडू सोडून दिलाय. पंचांचा आलाय वाईटचा इशारा. धावसंख्या 41. बालकुम बॉईज संघानं नाणेफेकी जिंकून या सामन्यातून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. हा फटका फसलाय. गोलंदाजाला अगदी या प्रयत्नांना 100% मार्क्स द्यावे लागतील. चांगला प्रयत्न केला होता. धावसंख्या 42. चॅम्पियन ट्रॉफी 2025 चं तिसरं पर्व आणि गुरुदत्त 44वा मानकोलीमधून या स्पर्धेचं चांगलं आयोजन. तब्बल 5 संघ या स्पर्धेतून खेळलेत. FRSPL, बालकुम बॉईज, साई स्पोर्ट ठाणे, सत्य 11 आणि WCA ही 5 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. चांगला फटका इनसाइड आउटचा आपण पाहतोय. चेंडू चालला अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. चेंडू सीमा पार. येतोय चौकार. फुलटॉस होता. सरळ बॅट न खेळलेत. मिडॉन आणि मिडॉपच्या मधून चेंडू सीमा पार. क्रिकेट मधली सर्वात सुरक्षित जागा म्हणून या क्षेत्राची ओळख आणि 4 धावा मिळतील. 50चा आकडा गाठलेला आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यात 50 धावा. बालकुम बॉईज 3 ओव्हर 5 चेंडू मध्ये अजूनही 13 चेंडू शेष आहेत. चांगला चेंडू इथे आपण पाहतोय. अतिशय चांगल्या टप्प्यावर हा योगेशचा आपण चेंडू पाहिलाय.
बॅटिंग पॉवर प्लेचं चौथं ओव्हर इथे कंप्लीट आणि 3 बाद 4 ओव्हरमध्ये 50. अजूनही 2 ओव्हर चा खेळ. बालकुम बॉईज या टीमकडे 7 विकेट हातामध्ये आहेत. बघूया साई स्पोर्ट टीम 3 सामने 3 विजय, तर बालकुम बॉईज 3 सामने 2 विजय 1 लॉस. आणि या सामन्यातून विजय कुठल्या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल? सौरभ ओव्हर नंबर 5. संघातील एक चांगले खेळाडू आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सौरभ. पहिला चेंडू कंट्रोल पोलचा फटका आपण पाहतोय. चेंडू चालला अगदी लॉंगलेग सीमारेषेच्या दिशेनं. चांगली फिल्डिंग. धावा मिळतील 2 धावेनं संघाची टोटल 52 धावा झालेत. प्रज्वल 14 चेंडूमध्ये 31, तर रोहित 5 चेंडूमध्ये 10. प्रज्वल चांगली फलंदाजी करतो. हा चेंडू विसेप मध्ये केलेला आहे. बघूया दुसरीची कॉलिंग आणि दुसरी धाव इथे पूर्ण केली आहे. प्रज्वलनं या मॅच मधून शतरक्षकावर दबाव टाकण्याचं काम केलेलं आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळालेली आहे सिंगलचं डबल मध्ये त्यांनी कन्वर्ट केलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 54. 54 धावा लागलेत. हा चेंडू वाईट यॉर्कर. चांगली लाईन अँड लेंथ आपण सौरभची पाहिली. डॉट बॉल. 4 ओव्हर 3 चेंडू 3 बाद 54 धावा. पालकुम बॉईज आणि साई स्पोर्ट ठाणे अशी साखळी सामन्यातील 10वी मॅच प्रेक्षकांच्या समोर. गॅप मधून चेंडू चाललाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. चार ओव्हर 4 चेंडू म्हणजे अजूनही 8 चेंडू चा खेळ बाकी आहे. हा देखील फटका चांगला आहे. बघूया इथे देखील चेंडू एका टप्प्यानं सीमा पार. येतोय चौकार. चांगली टोटल आपण पाहतोय. धावसंख्या 62. वेलकम अजित भोईर. चौथ्या रेग्युलर संघाचे एक उत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज. 62 धावा. 5व्या ओव्हरचा 1 चेंडू बाकी आहे. हा फटका देखील चांगला आहे. घुटना टेक आणि सिक्सर दे. काय फटका केलेत अप्रतिम. प्रज्वलनं चांगली फलंदाजी केलेली आहे. दोन 50 कंप्लीट झालेत. एक मयूर आणि एक महेश सर. नक्कीच 2 50 आणि तिसरी 50 आपल्याला प्रज्वलच्या बॅट मधून पाहायला मिळेल का? 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. बघूया प्रज्वल यांनी 19 चेंडू मध्ये 47 बनवलेत आणि 3 धावा. 50 पासून दूर आहे. 68 धावसंख्या. 5 ओव्हर मध्ये गोलंदाज झालेत. शेवटचा आणि अंतिम 6वा ओव्हर घेऊन मोहन. हा चेंडू चांगल्या लाईन अँड लेंथ वर. नक्की तिथे रोहितला
बराच काळ स्ट्राईक पासून दूर ठेवलं होतं आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय. ते एक सिंगल घेऊन स्ट्राईक प्रज्वल साठी रोहित रोटेट करतील का? इथे देखील फलंदाज रोहित बाद झालेत. प्रज्वल थोडासा नाराज. ना अगदी पंचांचा चांगला निर्णय. क्रॉसिंग झाले नव्हते. बरोबर रोहितच तिथे बाद होते. प्रज्वल नॉन स्ट्राईकला असेल. चांगला निर्णय. बघूया 47 वर प्रज्वल नॉन स्ट्राईकला आहेत आणि या ओव्हरच्या आता फक्त 4 चेंडू शिल्लक आहेत. ऋतिक फुलटॉस चेंडू अगदी हवेमध्ये इथे झेल ड्रॉप केलाय. 2 धावा इथे प्रज्वलनं का घेतल्यात? नक्कीच इथे स्ट्राईक स्वतःवर ठेवायला हवी होती. 2 धावेने संघाची टोटल 70. प्रज्वलच्या मनामध्ये काय चाललंय बघूया. 3 धावा 50 पासून दूर आहे. इथे या चेंडूवर ऋतिक एक सिंगल धाव घेतील की मोठा फटका घेतील. विकेट आली तर प्रज्वलला स्ट्राईक मिळण्याची संधी कमी राहील. इनसाइड आउट केलेत. चेंडू अगदी गली क्षेत्रामध्ये अडवलाय. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलना धाव संख्या 71. आता शेवटचे 2 चेंडू आहेत आणि प्रज्वलला 50 साठी 3. नक्कीच या महत्वाच्या मॅच मधून बालकुम बॉईज संघाकडून खेळताना 47 वैयक्तिक धावा या प्रज्वलच्या बॅट मधून आहेत. गोलंदाज मोहन बघूया या चेंडूवर काय दडलाय. इथे फटका फसलाय. बघूया क्षेत्ररक्षक धावतात. झेल पाठीमागे आलाय आणि हा चेंडू चाललाय सीमा पार. 51. अभिनंदन. आजच्या दिवसातील तिसरी 50 पूर्ण करणारा फलंदाज प्रज्वल. याआधी सूरज, महेश सर आणि प्रज्वलनं 50 कंप्लीट केली आहे. क्या बात आहे. 51 धावा. इथे कॅच देखील ड्रॉप केली ऋषीनं आणि चौकार देखील हवाय. धावसंख्या 75 आणि हा शेवटचा चेंडू आहे या इनिंगचा. हा शेवटचा चेंडू आणि इथे देखील शेवट गोड केलाय फलंदाज प्रज्वलनं. धावसंख्या झाली ती 81. 81 आणि 82 धावांचं लक्ष आहे. नाबाद 57 धावा आपण पाहिलं प्रज्वलच्या आणि नक्कीच 22 चेंडूमध्ये 57 सूरजने देखील ठोकल्या होत्या आणि 57 धावा आता प्रज्वलने देखील या सामन्यातून बनवल्यात. आणि आता विजयाचं लक्ष आहे साई स्पोर्ट ठाणे टीम समोर. 86 धावा. 86 धावांचं लक्ष आहे. नक्कीच बघूया या 86 धावा पूर्ण होतील की थांबतील याचं धावतं समालोचन करण्यासाठी समालोचक कशामध्ये सज्ज होतील. मनोज ठाकरे. तत्पूर्वी आपण जाऊया डीजे मॅन च्या माध्यमातून ऐकूया संगीत डीजे.
मनोज ठाकरे या आपण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण समोरच्या कक्षामध्ये लगेच जॉईन व्हायचं आहे. 82 धावांचं लक्ष आहे आणि या 82 धावा बनतील की थांबतील याचं धावतं समालोचन करतील मनोज ठाकरे. हॅलो 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 हेलो 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 हेलो
चेक हॅलो चेक हॅलो चेक चेक हॅलो चेक. धन्यवाद. हॅलो. धावसंख्या आपण पाहतोय 30 या अंकावरती. ओव्हर क्रमांक दुसरा आहे. 30 धावा धावफलकावरती. 82 धावांचं लक्ष. त्याचा पाठलाग करत असताना या ठिकाणी उडवलेला आहे. पाहूया काय घडतंय. क्षेत्ररक्षक येतोय परंतु दोघांमध्ये झुंबड आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्यांनी स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहिली 32. 32 धावांवरती पाहायला मिळते. कुठल्या प्रकारचा गडी अजूनपर्यंत बाद झालेला नाहीये. एकच चांगली बाब आहे. 82 धावांचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्याचा पाठलाग करत असताना एक चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना 2 फलंदाज एका बाजूला पाहतोय आपण सूरज तर दुसऱ्या बाजूला रामेश्वर. यावेळेस उडवलाय पुल अँड सक्सेसफुल. चेंडू सीमा बाहेर गोल षटकार. वाद या ठिकाणी 38 धावा धावफलकावरती. या ठिकाणी आपण पाहतोय अंतिम 3 संघ आहेत आणि कुणाचं नसीब कुणाच्या शिक्याला बांधलेलं आहे ते या सामना संपल्यानंतर समजेल. या ठिकाणी पाहतोय फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. केली गेली आहे. 22 चेंडू मागे 57 धावा जमा केल्या होत्या. त्यानंतर महेश यांनी केली आणि या इनिंग मध्ये पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहतोय एक 50 आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळाली. प्रज्वल क्या बात आहे. भविष्य ज्याचा आहे उज्ज्वल असा हा प्रज्वल पहिल्या सामन्यापासून काही ना काही चांगलं करत असताना पाहायला मिळतंय. या ठिकाणी ही त्यांची खेळी असरदार बहारदार पाहायला मिळेल. त्या अनुषंगाने समोरच्या टीमला 82 धावांचं टार्गेट पाहायला मिळालेलं आहे. यावेळेस क्या बात आहे. चांगला फटका पाहतोय आपण ऑफ ड्राईव्हचा. 1 धाव कंप्लीट केली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते 39 या अंकावरती. ओव्हर क्रमांक आपण पाहतोय 3. पहिला चेंडू फेकून झालेला आहे या ठिकाणी आपण पाहतोय आणि 39 धावा धावफलकावरती. जशाच तसं उत्तर आहे. सामना अजून संपलेला नाहीये. कोण जिंकेल हे वर्तवू शकत नाहीये. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस हलक्या हाताने कट केले गेला आहे. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. साई स्पोर्ट ठाणे आयोजक संघ आहे. पहिल्या सामन्यापासून त्यांनी एक चांगली कामगिरी केलेली आहे. प्रभावित केलेला आहे. आतापर्यंत आपण पाहतोय हा 4था सामना आहे आणि 3 सामने त्याने विजय संपादन केले गेले आहेत. यावेळेस क्या बात आहे. आपलातून गॅप मध्ये फेकून दिला गेला आहे. दुरून क्षेत्ररक्षक फ्रेम मध्ये येतोय. चेंडूला अडवला जातोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 41 धावा धावफलकावरती गणल्या जात. 42 धावा धावफलकावरती गणल्या जातात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 94 चौकार लागले गेले आहेत आणि 96 षटकार आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 42 या अंकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती. 82 धावांचं लक्ष म्हणजे अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. पाहूया काय घडतंय. पुढील चेंडू यावेळेस चांगला फटका खेळला गेला आहे. पाहूया चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होते. दुसरी धावेचा प्रयत्न होईल का परंतु क्षेत्ररक्षक अफलातून पाहायला मिळालं. त्या अनुषंगाने आपण पाहतोय 1च धाव एकापेक्षा अधिक काही नाही आहे. 43 धावा धावफलकावरती जमा झालेल्या आहेत.
एक चांगलं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते साई स्पोर्ट ठाणे या संघाच्या माध्यमातून. खास करून सौरभ याच्यामध्ये सिंहाचा वाटा नाही तर सिंह म्हणून काम करतोय आणि त्यांची जी मेहनत आहे ती खऱ्या अर्थाने रंग लाताना पाहायला मिळते. यावेळेस आपलातून एक्स्ट्रा कव्हर पंच, क्या बात आहे, ताकदवार फटका, चेंडू सीमा पार, चौकार. काय घडत असताना पाहत आहे यावेळेस ऑन साइडला, यावेळेस सुद्धा क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर, चेंडू सीमा बाहेर, चौकार. या ठिकाणी झलकतोय, तडपतोय. पुढील चेंडू या ठिकाणी पाहतोय आपण, चांगला चेंडू हाताला गेला आहे. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती 51-82 धावांचं लक्ष्य, म्हणजे अजूनही आपण पाहतोय 31 धावांची आवश्यकता आहे. सामना जवळ आहे. आता मात्र 52 पाहतोय धावफलकावरती धावा. पुढील चेंडू पाहूया, गोलंदाज टर्न गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस उडवलाय ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. पाहूया, एक धाव कंप्लीट केली, धाडस केला, मानस धरलं, मागणी तसा पुरवठा, 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 54 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचतय. येणारे चेंडू 16 आणि 28 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू 28 धावा, क्या बात आहे. अतिशय चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये साई स्पोर्ट ठाणे हा संघ देतोय. विजयरथ अविरतपणे चालू आहे. आता ही मॅच मध्ये बनून आहे, मजबूत स्थितीमध्ये आहे. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस खोदून काढलेला ऑन साइडला चेंडू येतोय डीपला, एक धाव कंप्लीट केली जाते आणि फक्त एक धावावरती समाधान मानलं जाते. येणारे चेंडू 15 आणि 27 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. चांगली कॅल्क्युलेटेड फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. एक गाडी जरूर बाद झालेल्या, परंतु कुठल्या प्रकारचा प्रेशर दबाव न घेता धावफलक मात्र चांगलं हलतं ठेवलेला आहे. त्यामुळे आपण पाहतोय धावफलकावरती धावा 55 आतापर्यंत लागले गेले आहेत. 15 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता. यावेळेस पाहतोय फुल टॉस होता ऑन साइडला, गॅप मध्ये, क्या बात आहे, करा राउंड ड्राइव, चेंडू सीमा पार, दणदणीत चौकार. पाहते चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज होते टन. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मानस धरला होता, परंतु इथं मात्र निर्धावाचे होते सांगता. यश कधी शेवटचं नसतं आणि अपयश कधी संपणारं नसतं. महत्वाचा असतो तो म्हणजे आत्मविश्वास, आणि आत्मविश्वास फलंदाजीमध्ये पाहायला मिळते, आत्मविश्वास गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते, आत्मविश्वास फिल्डिंग मध्ये पाहायला मिळते. म्हणून तर आपण पाहतोय की अजूनही एकही सामना गमावलेला नाही आहे. साई स्पोर्ट ठाणे संघाने काय आत्मविश्वासाने कामगिरी, क्या बात आहे. हा चेंडू मात्र चांगला आहे, चांगला आहे, नो डाऊट. या ठिकाणी पाहतोय आपण एक सिंगल कंप्लीट केली जरूर, परंतु आपण पाहतोय कुठेतरी चांगली गोलंदाजी मात्र या चेंडूवरती पाहायला मिळते. 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. 11ची सरासरी आहे. अजून सामना संपलेला नाही आहे. जब तक सांस है तब तक आस है. लढते रहो अंतिम क्षणापर्यंत, कारण जोपर्यंत विजय संपादन करत नाहीये, अंतिम क्षण जवळ येत नाहीये, तोपर्यंत लढायचं असतं, लढायचं असताना फक्त लढायचं असतं. आणि ते लढणं या ठिकाणी साई स्पोर्ट ठाणे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. लढल्यात ते या ट्रॉफीसाठी, कारण आपण जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून अफलातून आयोजन नियोजन पाहायला मिळते.
पर्व तिसरा आहे आणि गर्व वाटेल असं आयोजन नियोजन खास करून मुख्य आयोजकामध्ये सौरव दादा यांचं मोठं मोलाचं योगदान. 12-22 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहूया. 12 मध्ये 22 बनतील का येणारा काल सांगून जाईल, परंतु अजूनही सामना सोडलेला नाही आहे. जिद्दीने चिकाटीने संघर्षाने मैदानाच्या आतमध्ये खेळ पाहायला मिळते. आतापर्यंत टीम बालकुम बॉईज या संघाच्या माध्यमातून सुरुवातीपासून चांगला खेळ केला, परंतु अंतिम टप्प्यामध्ये कुठेतरी गडबड पाहायला मिळाली या संघाच्या माध्यमातून. पुढील चेंडू पाहूया. या वेळेस ऑन साइडला खेळून काढलेला आहे आणि हाही गॅप मध्ये येतोय. क्या बात आहे. प्रत्येक चेंडू वरती काहीतरी वेगळं समीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडू सीमा पार होतोय, चौकार. पण एकदा पहिला गोलंदाज होते टन गोलंदाजच्या मार्क वरती या ठिकाणी. या वेळेस वड शॉट पुन्हा एकदा अप्रतिम क्षेत्ररक्षक बनेल. प्रेक्षकीय भूमिका पाहायला मिळेल त्याच्या आवाक्या बाहेर आणि यावेळेस ही चेंडू जातो सीमा पार, चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा होतो तयार. यावेळेस वड शॉट उडाया, हा चेंडू जातो सीमा पार, षटकार. थँक्यू डीजे. आता मात्र 9 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं सहज झालेलं आहे. यावेळेस उडवलाय, ये भी जाएगी साजन के घर, सीमा पार, षटकार. निशाणा तुला दिसला ना. निशाणा आहे प्रथम ट्रॉफी वरती, म्हणून तर पाहतोय असरदार आणि बहारदार खेळी या ठिकाणी आपण पाहतोय. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. स्कोर इज लेवल. पाहूया 7 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. फायनल मध्ये या ठिकाणी प्रवेश मिळवला जाईल निश्चितच. साई स्पोर्ट ठाणे या संघाच्या माध्यमातून 4था सामना आहे आणि विजयरथ कुठलाही संघ थांबू शकत नाहीयेत अशी खेळी या ठिकाणी पाहायला मिळते. खास करून आपण पाहिलं तर साई स्पोर्ट ठाणे संघाची पहिला सामना खेळला होता 27-11 या संघासमोर, त्या ठिकाणी विजय संपादन केलं. त्यानंतर आपण जर पाहिलं तर WCA या संघासमोर खेळत असताना दुसरा सामना अप्रतिम विजय संपादन केलं. त्यानंतर आपण पाहिलं FRSPL या संघासमोर आपल्यातून खेळी पाहायला मिळाली आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी खेळत असताना एक दणदणीत आणि सनसनीत विजय संपादन करतोय. निश्चितच बिग हँड, पुन्हा एकदा जोरदार टाळ्या उजावू द्या, कारण या लीग मॅच मध्ये एकही सामना गमावला नाहीये आणि अचूकरित्या विजय संपादन केलं साई स्पोर्ट ठाणे. सूरज पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी पटकावला जात आहे. क्या बात आहे.